आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर चेतन पवार सर, जे मागच्या 10-12 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत. रेसिडेन्शियल कमर्शियल अशा अनेक प्रोजेक्ट्सवर ते काम करतात. सो थेट आता तुमच्याकडेच येणार आहे. तुमच्या प्रवासाबद्दल, आधी शैक्षणिक प्रवासाबद्दल मला ऐकायला आवडेल. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? नमस्कार, मी चेतन अशोक पवार. हो. मी 1ली ते 12वी पर्यंत पिंपळनेर येथील कर्मामा पाटील विद्यालय बरोबर. इथं एज्युकेशन झाले. हम्म. त्याच्यानंतर 12वी नंतर मी हम्म. 12वी नंतर मी सर सांगायला गेलो तर डिप्लोमा सिव्हिल हम्म. ही आमची फील्ड नेच होती. बरं. आमच्या वडिलांनी आम्हाला DED टाकलं होतं. बरं. DEDचा 1 वर्ष बी जास्त झाला. 9 महिन्यापर्यंत आम्ही फक्त DED जात होतो. अच्छा. वडिलांना बी समजलं की ही फील्ड काही करणार नाही. मग आम्ही दुसऱ्या वर्षी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमामध्ये पण मी इलेक्ट्रिक डिप्लोमा अच्छा. त्याच्यात ॲडमिशन होतं. पण त्याच्यात पण काही हे नाही झालं. मग त्याच्यानंतर आमचे मित्र होते, ते गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचे, ते त्यांच्यासोबत आमचं राहायचं. मग त्याच्यावरून मग परत तिसऱ्या वर्षी आम्ही सिव्हिल डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. अच्छा. तोपर्यंत घरची परिस्थिती अशी होऊन गेली की हा काहीच करणार नाही, जे एज्युकेशन आहे ते बरोबर. फक्त नावाला घेतो का. बरोबर. त्याच्यानंतर आपण सिव्हिल डिप्लोमा केला. तो आपल्याला जवळपास 4 वर्ष लागले कंप्लीट करत करत. त्याच्यानंतर मी धुळ्यामध्ये पिंपळनेरनंतर धुळ्यात आलो. धुळ्यातील नामवंत आर्किटेक्ट योगेश ठाकरे म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी जॉब केला. ते जॉब केल्यानंतर तिथूनच मला सगळं सिव्हिल सोबत मी इंटेरियर डिझायनर पण प्रॅक्टिस इथंच केली. अच्छा. त्याच्यानंतर मग मी पूर्णपणे सिव्हिल आणि इंटेरियरच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. त्यामध्ये सो आता थेट सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक प्रश्न आहे की इतक्या वर्षांमध्ये तुम्ही बघताय अकुशल कामगार हा या फील्डचा एक मोठा भाग आहे, पण त्यांच्याकडून काम करून घेणं हे कधी कधी धोकादायक सुद्धा असतं. तर त्याबद्दल काय सांगाल? तर असं आहे, जसं तुम्ही बोलले अकुशल कामगार, त्या पद्धतीने आमच्या इंजिनिअरांमध्ये पण अकुशल इंजिनियर आहेत. हो. तो मोठा म्हणजे कामगारपेक्षा ते इंजिनियर फार धोकेदायक आहे. बरोबर. त्याच्याकरता आम्ही ग्राउंड लेवलला अकुशल कामगार जो आहे तो जसा लक्षात आला, बरोबर, त्यांच्यावरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीने त्यांना समजवतो की बा या जिथं रिस्की काम आहेत तिथून यांना दूर ठेवा, किंवा यांना अनुभव येतो तोपर्यंत ते काम त्यांच्याकडे देऊ नका. बरोबर. त्या पद्धतीने करू शकतो. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आता काम करताय एवढं, तर बऱ्याचदा क्लायंटचं बजेटनुसार घर बनवावं लागतं. तर ते कसं तुम्ही मॅनेज करता? किंवा सर, बजेटचा विषय असा आहे, आता प्रत्येक जण एक बजेट घेऊन येतो. एक तर त्याच्याकडे अवेलेबल असतं ते, किंवा लोननी. बरोबर. तर आम्ही त्यांना जी पण बजेट जे असते, ऍक्च्युअल कॉस्ट जी असते, बरोबर, ती काढल्यानंतर मिनिमम त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये प्लस सांगतो. बरोबर. जेणेकरून आज हे त्यांच्या काही चॉईसेस असतात त्या बदल झाल्या तर वाढतात. त्या हिशोबाने आम्ही त्यांना बजेट देऊनच काम करतो. ऑलरेडी काम करतो. तुम्ही धुळ्यामध्ये काम करताय, तर धुळ्याच्या विजन साठी किंवा विकासाचं विजन जर म्हणलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? तर जसं आता तुषार सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की बेसिक बाब पाणी, या गोष्टी जर झाल्या, सगळ्या गोष्टी हे होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्लॅनिंग पाहिजे. जसं आम्ही इंजिनियर लोक प्लॅनिंग करतो तसं नगरपालिकेकडनं एक प्लॅनिंग पाहिजे. त्या पद्धतीने धुळे डेव्हलप करू शकतो. कारण आज जो पण बैठला तो त्यांच्याकडे त्यांची जागा असते, त्या पद्धतीने ते पूर्ण हे करतात. त्याच्यामुळे धुळे शहराकडे विकासाच्या हिशोबाने बघितलं गेले तर बिल्डिंग या नियमानुसार जर बांधल्या तर बऱ्यापैकी होऊ शकतं. कारण अतिक्रमण जेवढं वाढून चाललंय. बरोबर. तर मग पण शासनाकडनं मग काय अपेक्षा आहेत, किंवा त्यांनी काय करू? शासनाकडनं सर एवढीच अपेक्षा आहे की जे नगरपालिकेचे जे रूल आहेत त्यानुसार नियमानुसार कामं व्हायला पाहिजे, किंवा आमच्यासारख्या इंजिनियर लोकांना बी त्यांनी तसा प्रेशर आणायला पाहिजे. बरोबर. कारण आम्हाला 2 पैसे मिळतात, आम्ही क्लायंट सांगतो त्या पद्धतीने आम्ही कामं करतो. बरोबर. त्याच्याकडे नंतर आजवर केलेला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? जसं तुम्ही स्कूलचे पण प्रोजेक्ट केले, रेसिडेन्शियल केले, तसं एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट की जो काम करताना समाधान वाटलं, आनंद वाटला? आयकॉनिक म्हणजे आत्ताच मी भाऊ हॉटेल म्हणून आहेत, त्यांची हॉटेलचं काम केलंय. तो माझ्यासाठी नवीनच होता आणि प्रोजेक्टची कॉस्ट पण हायर असल्यामुळे थोडं मनात हे होतं की बा त्या व्यक्तींचं एवढी मोठी प्रोजेक्ट आहे, एवढा हायर कॉस्ट आहे, आपण करूत का. पण आज तो कम्प्लीट झाला, हॉटेल चालू झाली, तर ते मला खूप आनंद झाला की ते मालक आज आम्हाला सांगतात की
मालकांना समाधानी महत्वाचं, बरोबर. तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला करून दिल्यावर. बरोबर. दुसरं आजपर्यंत आलेल्या एखाद्या साईटवरची आव्हान सांगू शकाल का, की जे अचानक आव्हान आलं आणि त्या आव्हानावर कशी मात केली? सर, एक आव्हान म्हणजे ऍक्सिडेंटच सांगता येईल. हो, सांगा ना. आम्ही एका साईडवर कॉन्ट्रॅक्टर यांना समजत होतो. तर समजत असताना तो फर्स्ट फ्लोअरला असताना हाय टेन्शन वायर वरती गेली होती. हो. आम्ही त्याला समजवतोय, तो आमच्या डोळ्यासमोर त्या वायरला टच झाला. हो. त्यावेळेस मी स्वतः होतो, 2-3 कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना आम्ही तिथून उचललं, हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला गेल्याच्या अगोदरच आम्हाला जवळपास 15-20 लोकांचे फोन येऊन गेले, असं असं झालं, हे झालं. की आम्ही स्वतः होतो, त्यांना सांगतो की आम्ही स्वतः आहेत, तो स्टेबल आहे. पण बाहेरून एवढा प्रेशर आला की त्यावेळेस असं वाटलं की हा जॉब सोडून द्यावा. आम्ही हे केलं, थोड्या लोकांनी सपोर्ट केला आणि मग पुन्हा त्याच्यातून सुरू आम्ही बाहेर झालं. निघालो. बरोबर. दुसरं तुम्ही स्टील जेव्हा सिलेक्ट करता रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा इंडस्ट्रियलला, तेव्हा त्याच्या पॅरामीटर्स काय बघता तुम्ही तर स्टील? स्टीलच्या पॅरामीटरपेक्षा आम्ही काय करतो, आम्ही स्टील डिझायनर, आमच्या प्रत्येक प्रोजेक्टला स्टील डिझायनर असतात. आता ते ज्या पद्धतीने रिकमेंड करतात त्या पद्धतीने, आता जनरली आमच्याकडे फक्त पोलाद, राजुरी ह्या स्टील डिझायनर सांगायचे त्या पद्धतीने. मग मागील 2-4 वर्षापासून आम्ही स्वतः वैयक्तिक स्टीलकडे लक्ष द्यायला लागलो. बरं. त्यानुसार मग आम्ही जे आहे त्या पद्धतीने करायला. मग आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टला वापरलंय का तुम्ही? आयकॉन सर रिसेंटली 2 प्रोजेक्टला चालू आहे. व्हेरी गुड. हो. आणि चांगला आहे अनुभव. चांगला अनुभव आहे आणि मालकाला पण समाधान आहे. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना समाधान आहे. नाही तर बरेचसे प्रॉब्लेम तिथून सुरुवात होतात सर. बरोबर आहे. तो समाधान जसं हार्ड आहेत किंवा काही काही क्रॅक होतात, हे होतात, तिथून होतात. सो हे होते इंजिनियर चेतन पवार आणि त्यांनी मागच्या 10 वर्षाचा अनुभव येणाऱ्या आगामी काळात तुमच्याकडून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.